दिवाळीला आपण घर अगदी स्वच्छ करतो, स्वतःही मस्त फेशियल वगैरे करून छान सुंदर होतो। त्याचप्रमाणे आपले दागिने सुद्धा छान सुंदर पॉलिश केल्याप्रमाणे चकचकीत असायला पाहिजे असं मला नेहमी वाटायचं। त्यामुळे मी दरवर्षी या प्रकारे दागिने स्वच्छ करत असते। तर इथे मी सोन्याचे आणि चांदीचे दागिने स्वच्छ करून बघणार आहे। इथे मी 2 भांडी घेतली आहेत, त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलं। दोन्हींमध्ये एक एक चमचा डिटर्जंट पावडर टाकून घेतली। एका पाण्यात हळद टाकली आणि दुसऱ्या पाण्यात मीठ। पाणी मला जरा जास्त गरम वाटत होतं, त्यामुळे तिथे मी थोडंसं थंड पाणी ॲड केलं आणि हळद टाकलेल्या पाण्यात सोन्याचे आणि मीठ टाकलेल्या पाण्यात चांदीचे दागिने अशा प्रकारे छान बुडवून ठेवले। अर्धा ते 1 तास हे आपल्याला असेच भिजत ठेवायचे। त्यानंतर नव्या अशा एका सॉफ्ट ब्रशने हे छान घासून घ्यायचे। त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून अशा प्रकारे कोरडे होण्यासाठी ठेवायचे। दागिने घासताना अगदी हलक्या हाताने आणि सॉफ्ट ब्रशनेच घासावे, नाहीतर दागिने डॅमेज होऊ शकतात। अशाच प्रकारे चांदीच्या वस्तूसुद्धा मी स्वच्छ करून घेतल्या, छान घासून त्या क्लीन करून घेतल्या। आता इथे बघा, डाव्या बाजूला मी घासलेले पैंजण ठेवलं आहे आणि उजव्या बाजूला न घासलेलं। यापेक्षाही चकचकीत करायचं असेल तर इथे व्हाईट कोलगेटचा तुम्ही वापर करू शकता। व्हाईट कोलगेट घेऊन अशा प्रकारे छानपैकी घासून घ्यायचं। आता डाव्या बाजूचं पैंजण बघा किती स्वच्छ दिसतंय ते। एवढे एफर्ट्स घ्यायचे नसतील तर तुम्ही सिल्वर क्लीनर वापरू शकता। सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सिल्वर क्लीनर। वाटीमध्ये क्लीनर घेऊन त्यामध्ये दागिने अशा प्रकारे छान बुडवून घ्यायचे। घासण्याची सुद्धा गरज पडत नाही बघा। याच पद्धतीने सर्व दागिने स्वच्छ करून घेतले। हे दागिने छान कोरडे होऊ द्यायचे। त्यानंतरच ते एका झिपलॉक बॅगमध्ये भरून व्यवस्थित पॅक करून ठेवायचे। तुमचे दागिने नेहमीच नव्यासारखे स्वच्छ दिसतील। आणि ट्रिक आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।